मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे एका छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पेपर कटिंग आपण कशा पद्धतीने ब्लाऊज पीसावरती ठेवून ते कट करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व ह्या ब्लाऊजची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये एकदम सांगणार आहे. आता इथे आपण पाठीचा भाग सर्वात प्रथम शिलाई करून तयार करूया. हे पाहे टक्स दाखवले होते मी पाठीमागच्या भागामध्ये तुम्हाला. आता हे टक्स आपल्याला हे अशा पद्धतीने हे पकडायचे आहेत आणि हे अर्धा इंचाचं मार्किंग आहे ना इथे, हे पा इथे अर्धा इंचाचं मार्किंग आहे ते अशा पद्धतीने आपल्याला कमी कमी करत एकदम वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंचे सुद्धा टक्स अशाच पद्धतीने मारून घ्यायचे आहेत. हे पा आणि एकदम व्यवस्थित आपल्याला ते टक्स मारायचे आहेत. आता इथपर्यंत ही पूर्ण शिलाई मारून घेतली. एकदम वरच्या बाजूला आपल्याला कमी कमी करत घ्यायचंय. आता अशा पद्धतीने ब्लाऊज पीस आपला ठेवायचा पाठीचा भाग आणि परत त्याच्यावरतीच आपल्याला खालच्या बाजूला शिलाई करत करत यायचं असतं, जेणेकरून आपली डबल शिलाई झाली पाहिजे. तिथं तो भाग पूर्ण पॅक होऊन जातो. आता इकडच्याही साईडला तशाच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंना सुद्धा बघा व्यवस्थित आपली ही पूर्ण शिलाई झाली. त्यासाठी तुम्ही काय करत जा, आपली ही गळा उंची किती आहे ते बघूनच तुम्ही इथे पाठीच्या टक्ससाठी मार्किंग करत जा, जेणेकरून तो दिसायला तुमचा एकदम टक्स व्यवस्थित दिसेल. आता आपल्याला हे पाठीच्या पट्ट्या एकाला एक जॉईन करून घ्यायच्या आहेत. कपडा जर अपुरा असेल तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला कालच्या भागामध्ये मी सांगितलं एकावर एक ठेवूनच आपल्याला ह्या अशा पद्धतीने शिलाई करावी लागते, कारण की आपल्याला कपडा अपुरा असल्यामुळे हे आपल्याला करावंच लागतं. आणि क्रॉस पट्ट्यात सुद्धा कपडा अपुरा असेल तर त्या पद्धतीने मी तुम्हाला कशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि हे एकावरती एक ठेवून घेते मी अशा पद्धतीने आणि पुन्हा एक शिलाई मारून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण पाठीच्या भागाला जॉईन करून घेऊया. आता एक काढलेली पट्टी आहे ना, हे पहा हा भाग ही खालची उलटी बाजू आहे आणि ही पाठीची सुईची बाजू आहे. हे पहा टक्स हा वरच्या बाजूला आहे. हे पहा ही पट्टी अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे वरती. ही पण उलटी बाजू आहे बघा पट्टीची. अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. खेचायची पण नाही जास्त, एकदम हळूमध्ये आपल्याला शिलाई मारून द्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा बरोबर आपली एकाला एक जॉईन केल्यामुळे बरोबर आपली ती पट्टी सुद्धा पुरली. अशा पद्धतीने जॉईन केल्यामुळे काय झालं, आपली पट्टी सुद्धा पुरली एकदम. इथे जर कपडा अपुरा असेल अशी पद्धत सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. हे पहा अशा पद्धतीने आता ही आपली शिलाई झाली. अशा पद्धतीने आपल्याला पलटी करायचं आहे आणि इथे बरोबर कडेला आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग सुद्धा एकदम छान येते आणि आपल्याला ते दिसायला सुद्धा दाबटीपमुळे व्यवस्थित दिसते. अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपली दाबटीप टाकून झाली. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा अशा पद्धतीने हे मी उलटं करून घेतलं. हे पहा ही माझी सुईची बाजू आहे, हे मी आता उलटं करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आणि पुन्हा एकदा एक घडी करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून हा कपडा आपला पूर्ण आत गेला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता. जर कुणाला आवडत असेल तर इथे शिलाई सुद्धा तुम्ही ठेवू शकता. शक्यतो तुम्ही तिथे हात शिलाई करा. 5 नंबरची पूर्ण टिप मारून घ्या. हे पहा मी इथे पूर्ण 5 नंबरची टिप मारून घेणार आहे आणि नंतर हा कस्टमरचा ब्लाऊज असल्यामुळे मी तिथे पूर्ण हात शिलाईच करून घेणार आहे. आणि हात शिलाई झाल्याच्या नंतर तुम्ही ती टिप काढा. तोपर्यंत टिप काढू नका ती 5 नंबरची, म्हणजे तुमची हात शिलाई करताना सुद्धा तुम्हाला हात शिलाई जेणेकरून व्यवस्थित येईल त्यासाठी. हे पहा आता ही आपली व्यवस्थित शिलाई झाली. हे पहा मी ते 5 नंबरची पूर्ण टिप मारून घेतलेली आहे. हे पहा एकदम आपली पाठीची पट्टी सुद्धा एकदम व्यवस्थित आली. आता ही कटोरी
आहे बघा आपल्या ब्लाऊजची. मी तुम्हाला टक्स कशा पद्धतीने मारायचे आहे ते सुद्धा सांगितलं. आणि आपण 2 पीस सारखे करणार आहोत, तर कशा पद्धतीने हे आपल्याला 2 बाजूला वाढवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवायचं आहे. हे पहा, किंवा ह्या बाजूला मार्किंग आहे ना, त्या बाजूला मी अशा पद्धतीने समोरासमोर ठेवते. हे पहा, अशा पद्धतीने मी समोरासमोर ठेवून घेते, जेणेकरून हे कालचं मार्किंग तुमच्या लक्षात येईल. हे पहा, हे अशा पद्धतीने ठेवायचं एकदम समोरासमोर, जेणेकरून आपली जोडताना सुद्धा उलट सुलट झाली नाही पाहिजे, ह्याची सुद्धा आपण इथे काळजी घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने हा भाग हे टोक पकडायचं आहे अशा पद्धतीने इथे. आणि हे पहा, कालचं मार्किंग आहे ह्या बाजूला, ह्याचं सुद्धा कालचं मार्किंग ह्या बाजूला आहे. आता इथे आपल्याला पूर्ण शिलाई करायची आहे अशा पद्धतीने. हे पहा, बरोबर टोकावरती टोक फक्त हे घ्यायचं आहे, हलू द्यायचं नाही. आणि शिलाई करत करत कमी करत आपल्याला इथपर्यंत मार्किंग आहे ना, खालून आपण 2.5 घेतलं आणि हा टक्स आपण बंद बाजूपासून इथे आपण 1.5 इंच घेतला आणि वरच्या बाजूला आपण 2.5 घेतला. हे पहा, मी परत दाखवते तुम्हाला. नवीन मैत्रिणी माझ्या काही जॉईन झालेले आहेत. हे पहा, मी परत दाखवते तुम्हाला. हे पहा, इथे मी 1.5 घेतलं आणि वरच्या बाजूला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. तेच हे आपण शिलाई करत आहोत ब्लाऊज. आता इथे काय करते, वरच्या बाजूला आपल्याला कमी करत यायचं आहे आणि त्याच्यावरतीच परत एकदा आपल्याला खालच्या बाजूला शिलाई मारत यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने अशाच पद्धतीने हे पहा, परत उलट करून हे एका साईडला आपल्याला शिलाई करत यायचं आहे. हीच बाजू आपल्याला परत घ्यायची इकडच्या बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली. हे पहा, एकदम आपले आणि आकार सुद्धा किती व्यवस्थित आलेला आहे. एकदम गोलमध्ये कशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, हे आपलं हे शिल्लक राहतं. तुम्ही काय करत जा, हे पहा, दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला फक्त थोडंसं दुमडायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही कटोरीचा आपण टक्स मारून घेतला. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवायचे आहे. आता इकडच्या बाजूला आपण 1.25 इंच मार्किंग करून घेऊया. हे इथे, हे पहा, इथे 1.25 म्हणजे हा भाग मी असा ठेवलेला आहे. ह्याच्यावरती इथे एक मार्किंग करून घेते आणि इकडची बाजू सुद्धा 1.25 म्हणजे जेणेकरून इकडचं पण अंतर आपलं समान पाहिजे आणि इकडचं सुद्धा अंतर आपलं समान पाहिजे, तेव्हा ती कटोरी पण दिसायला व्यवस्थित दिसते, 2 पीस सारखी दिसते बघा. हे पहा, इथे सुद्धा मी 1.25 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, अशाच पद्धतीने आपल्याला इथून शिलाई मारत आपल्याला इकडच्या बाजूला यायचं आहे. पूर्ण इथून आपल्याला शिलाई मारत आपल्याला इकडच्या बाजूला यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारत एकदम व्यवस्थित आपल्याला ओढायचं नाही, काय नाही. हे पहा, इकडची बाजू परत अशा बाजूला फिरवायची. एकदम व्यवस्थित आपली शिलाई झाली. आणि तुम्हाला हवी असेल तर तिथे तुम्ही डबल शिलाई सुद्धा मारू शकता. आता हे पहा, अजून एक शिलाई मारून घेते मी. अशा पद्धतीने अजून एक मी शिलाई मारून घेतली. हे धागे सुद्धा व्यवस्थित कट करायचे असतात. हे पहा, अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झाली. बघू शकता तुम्ही. हे टक्स तरी सुद्धा आपला आलेला आहे का, नाही आले, ते पूर्ण आतमध्ये जातं. आणि हा टक्स मारला ना आपण, हा टक्स मारला आपण तरी सुद्धा बघा एकदम असा टक्स मारल्यामुळे काय होतं, आपला हा कटोरीचा खोलगट भाग तयार होतो. आणि तो हे पहा, कशा पद्धतीने हा खोलगट भाग सुद्धा तयार झाला. त्यासाठी आपण इकडच्या बाजूला ह्या दोन्ही बाजूंना अर्धा इंच वाढून घेतलं, जेणेकरून ही कटोरी आपल्याला जोडायला सुद्धा पुरेल. त्यासाठी नाहीतर काय होतं, नाही जर घेतलं आपण ते वाढवून तर आपल्याला ती कटोरी जोडायला पुरणारच नाहीये. बघा किती व्यवस्थित आलेलं आहे आपलं. त्यासाठी मी दोन्ही सुद्धा बाजूला तुम्हाला कशा पद्धतीने वाढवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलं, जेणेकरून आपलं ही कटोरी जोडताना पुरली पाहिजे. त्यासाठी आपण हे इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने वाढून घेतलं होतं. आता दुसरी सुद्धा कटोरी आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे शिलाई करून. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने हे मी एकावर एक ठेवून घेते आणि पूर्ण शिलाई मारून घेते. तिथूनच परत ही शिलाई आपल्याला माघारी फिरवायची असते अशा पद्धतीने. हे पहा, कट मारून घ्यायचा म्हणजे दोरा तोडून टाकायचा तो. हे पहा, अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं. एक शिलाई मारून घ्यायची, राहिलेला शिल्लक दोरा सर्व कट करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने ही आपली सुद्धा व्यवस्थित कटोरी तयार झाली.
आता इकडच्या बाजूने आपल्याला त्या भागाला केलं तसंच इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पहा व्यवस्थित ठेवायचं आहे. इकडचं अंतर आणि इकडचं अंतर आपलं सेम झालं पाहिजे. हे पहा राईट आपलं 2.25 आलं, इथे 2.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आणि इकडच्या बाजूला सुद्धा 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून हे अंतर आपलं सेम झालं पाहिजे. आणि एक आपल्याला अशाच पद्धतीने इकडच्या बाजूला हे पहा हे बाजू आहे ना आपण टक्स दिला ते इकडच्या बाजूला फक्त करून घ्या तुम्ही, इकडच्या बाजूला न जाता इकडच्या बाजूला द्या. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे शिलाई करत करत घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा एक डबल शिलाई मारून घ्या तुम्ही. फक्त शिलाई करताना काय करत जा तुम्ही, हे सुद्धा आपल्या शिलाईमध्ये आलं पाहिजे. इथलं पहा हे एकदम व्यवस्थित आपलं हे शिलाई करून झालं. हे पहा अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. हे पहा एकदम व्यवस्थित झाली. हे टोक सुद्धा आपल्याला आले नाही आणि एकदम असा खोलगट भाग सुद्धा आपला तयार झाला. जेणे सुद्धा आपल्या कटोऱ्या एकदम व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे आपलं समोरासमोर झालं पाहिजे, उलटसुलट व्हायला नको. दोन्ही एका बाजूचं होतं. हे पहा अशा पद्धतीने इकडचा भाग कटोरीचा ह्या बाजूला ठेवायचा आणि इकडचा भाग ह्या बाजूला ठेवायचा अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला एकच इथलं शिलाई करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला ह्याच्यावरती उलटं ठेवायचं आहे आणि पूर्ण आपल्याला एकदम ओढायचं पण नाही, एकदम व्यवस्थित आपल्याला ही शिलाई करत खालच्या बाजूला यायचं आहे. अशा पद्धतीने शिलाई करत करत आपल्याला हे खालच्या बाजूला यायचं आहे. व्यवस्थित फक्त खेचायचं नाही आपल्याला, व्यवस्थित एकदम अलवारमध्ये शिलाई करत करत आपल्याला खालच्या बाजूला यायचं. हे पहा बरोबर आपलं हे पुरलं, बरोबर आपलं हे पुरलं शिलाई करायला अशा पद्धतीने. आणि शिलाईमध्ये पकडताना अर्धा इंच आपल्याला इथे पकडायचंच आहे. आपण त्यासाठी अर्धा इंच घेतो, आपण अर्धा इंच इथे आपल्याला पकडायचं आहे, जेणेकरून आपल्या शिलाईमध्ये हे जास्त जाईल. हे पहा त्याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा एक डबल शिलाई मारून घ्यायची असते. हे पण मी इथे डबल शिलाई मारून घेते. कंपल्सरी आपल्याला प्रत्येक भागामध्ये क्रॉसपट्टी जोडताना, गळ्याची पट्टी जोडताना तुम्ही इथे अर्धा इंच पकडत जा, जेणेकरून काय होतं शोल्डरसुद्धा आपलं व्यवस्थित तयार होतं. त्यासाठी आपण जास्त पाठीच्या भागाला सुद्धा जास्त घेतो. हे अर्धा इंच मी शिवण कामामध्ये पूर्ण पकडलेलं आहे. हे पहा एवढं हे पकडलेलंच आहे मी. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे पकडायचं आहे. पहा ही आपली कटोरी एकदम व्यवस्थित हे पहा एकदम व्यवस्थित गोलाकारमध्ये आपली जॉईंट झालेली आहे. हे पहा बघू शकता तुम्ही कटोरी आपली किती गोल आकारामध्ये एकदम जॉईंट झाली. हे पहा कुठे सुद्धा हे झालेलं नाहीये, एकदम गोल आकारामध्ये व्यवस्थित आपली ही जॉईंट करून झाली. आणि बसायला सुद्धा एकदम व्यवस्थित बसते. हे पहा अशा पद्धतीने बसायला सुद्धा ही व्यवस्थित आणि खोलगट बसते, त्याच्यामुळं कुठलाही आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होत नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे. फक्त काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि हा कटोरीचा भाग अशा पद्धतीने आपल्याला उलटा ठेवायचा आहे ह्याच्यावरती. आणि ही कटोरी आपल्याला खालच्या बाजूने वरच्या बाजूला जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायची ह्याच्यावरती आणि वरच्या बाजूला आपल्याला ही जॉईन करत करत यायचं आहे. एकदम सावकाशमध्ये आपल्याला ही जॉईन करत करत वरच्या बाजूला यायचं आहे. हे पहा ही सुद्धा बरोबर आपली कटोरी पुरली. टक्ससाठी त्यासाठी आपण अर्धा इंच वाढवून घेतो, त्यासाठी आपल्याला कटोरी पुरली पाहिजे जॉईन करायला. मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला मैत्रिणींनो, तुम्ही काय करत जा, नेहमी हे अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. हे पहा पूर्ण आपलं हे अर्धा इंच झालेलं आहे आणि पूर्ण आपल्याला डबल शिलाई मारत मारत आपल्याला पुन्हा वरच्या बाजूला अशा पद्धतीने हे डबल शिलाई मारत जॉईन करत घ्यायचं आहे वरच्या बाजूला. त्याच्यावरतीच आपल्याला ही डबल शिलाई घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा आपली एकदम कटोरी बसायला सुद्धा बसणार आहे व्यवस्थित. हे पहा किती व्यवस्थित आपल्याला आलेला आहे. हे आकार सुद्धा हे पहा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपली ही जॉईन झालेली आहे. आता आपण खालच्या क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. हे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूच्या क्रॉसपट्ट्या होत्या. हे पहा ही जरा हे पहा अशा पद्धतीने ठेवून दाखवते. ही उंच बाजू आहे बघा. हे पहा ही उंच आणि उंच हे बाजूला नाही आहे उंच. मी तुम्हाला कटिंग कशी पद्धतीने करायची आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. हे अर्धा इंच आपण इकडे बाजूला जास्त वाढून घेतलेलं आहे, त्यामुळे ही बाजू आपली उंच झाली. मी कटिंगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. हे पहा ही उंच बाजू झाली, ते आपल्याला
इकडच्या बाजूला ह्या पुढच्या बाजूला घ्यायची असते, ह्या बाजूला ह्या पुढच्या बाजूला घ्यायची असते. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे उलटं ठेवायचं आहे. इकडच्या बाजूला घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने उलटं ठेवायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे उलटं ठेवत इकडच्या बाजूला. हे पहा आता हा कटोरीचा भाग, हा टक्स दिलेला मी जरा जवळून दाखवते तुम्हाला. हा कटोरीचा आपला टक्स दिलेला आहे बघा. इकडच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचा, इकडच्या बाजूला नाही इकडच्या बाजूला करायचा आहे. अशा पद्धतीने शिलाई मारत मारत आपल्याला यायचं आहे. अशा पद्धतीने आता राहिलेली क्रॉसपट्टी तुम्ही अशा पद्धतीने इथे कट सुद्धा करू शकता. एकदम सरळ लाईनीमध्ये व्यवस्थित आपल्याला कट करायचे आहे. शिल्लक राहिली तरी राहू द्यात, पण मैत्रिणींनो कमी पडू देऊ नका. शिल्लक राहिली तरी तुम्ही तो कट करू सुद्धा शकता. हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही क्रॉसपट्टी मी जॉईन करून घेतली. आता हे आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं फोल्ड करत यायचं आहे. अशा पद्धतीने घडी घालत घालत खालच्या बाजूला इथपर्यंत आपल्याला यायचं आहे. जास्त पण इथे घ्यायचं नाही. हे इथपर्यंतच आपल्याला यायचं आहे. आणि हे टोक अशा पद्धतीने हे आहे ना शिलाईचं टोक, मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. हे आपल्याला थोडं थोडं अशा पद्धतीने फोल्ड करत यायचं आहे. आणि आतल्या बाजूला घ्यायचं आहे आणि शिलाई केलेली बाजू अशा पद्धतीने ह्या बाजूवरती ठेवायचे. आणि इथूनच परत आपल्याला अर्धा इंचाचं परत शिलाई करत करत मार्जिन ठेवत पूर्ण आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने फक्त शिलाईमध्ये तुम्ही अर्धा इंच पकडत जा. अशा पद्धतीने आता ही क्रॉसपट्टी आपल्याला आतल्या बाजूने काढायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ही आतल्या बाजूने काढायची आहे. किती व्यवस्थित आलं आपलं. आणि क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला पुरणार आहे. जरी शिल्लक राहिली तरी सुद्धा साईडला तुम्ही ही अशा पद्धतीने कट करू शकता. किंवा तुम्ही मगाशी मी करून दाखवली ना, असं जॉईंट केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ती कट करू शकता. आधीच कट करू नका. मी केला आधी समजा कट, पण तुम्ही करू नका. पूर्ण अशा पद्धतीने जॉईंट करून घ्या आणि नंतर शिल्लक राहिलेला हा भाग एकदम सरळमध्ये हा कट करून घ्या. आता हे आपली क्रॉसपट्टी सुद्धा जॉईंट करून झाली व्यवस्थित. आता दुसरी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. इथे आपल्याला खालच्या बाजूला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ठेवायची आहे. बरोबर ही अर्धा इंच जास्त केलेली बाजू आपल्याला इकडच्या बाजूला घ्यायची आहे. मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं ह्या बाजूला घ्यायची असते. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला ह्या वरती ठेवायची आहे. ती आपण खालच्या बाजूला ठेवली कारण की हे समोरासमोर असतं. अशा पद्धतीने ठेवतो आपण हा कटोरीचा भाग. अशा पद्धतीने हे आपलं उलट सुलट झालं नाही पाहिजे, ह्याच्यात सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. ही इकडच्या बाजूने जॉईन कशा पद्धतीने केली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. आता ही आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे. अशा पद्धतीने आता हे आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचे आहे आणि जॉईन करून घ्यायचे आहे. अर्धा इंचाचा मार्जिन ठेवत ठेवत आपण ही क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. आणि पलटी करून मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बाहेर काढायचे आहे शिलाई करून. अशा पद्धतीने जॉईन करून घेतलं. ही झाली पूर्ण आपली जॉईन. आता इथे थोडंसं फोल्ड करत करत हे आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचे अशा पद्धतीने. आणि हे टोकावरती ठेवायचं आहे. आणि परत आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल अशा पद्धतीने आपण ही जॉईन. जर तुमचा कपडा जास्त शिल्लक असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही काढले तरी सुद्धा चालेल. आणि जर तुमचा कपडा पुरलाच नसेल, अपुरा असेल तर तुम्ही सिंगल सुद्धा काढले तरी चालेल. आणि आपण पाठीच्या पट्टीला कशी जॉईन करतो त्या पद्धतीने तुम्ही खालच्या बाजूला क्रॉसपट्टीला पट्टी टाकली तरी सुद्धा चालेल. कपडा जर अपुरा असेल तर. जर तसा ब्लाऊज जर माझ्याकडे आला तर तुम्हाला मी नक्की सांगेल कशा पद्धतीने ती सुद्धा आपण जॉईन करायची असते. व्यवस्थित झालं. आता इथे मी दाखवण्यासाठी तुम्हाला हे मी कट नाही केलं. आता ही माझी पूर्ण जॉईन झाली. आता मी ते हे कट करू शकते. एकदम सरळमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम सरळमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपलं हे जॉईंट सुद्धा झालेलं आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवते पाठीचा भाग आपला फिटिंग करताना बरोबर येतोय का, जेणेकरून हे आपलं अंतर बरोबर आलेलं आहे का हे दाखवते मी.
हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं आलेलं आहे. हे पहा हे सुद्धा आणि हे सुद्धा असं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. दोन्ही साईडचं मी तुम्हाला दाखवते. इकडची पण बाजू तुम्हाला मी दाखवते. हे पहा इकडची पण बाजू दाखवते तुम्हाला मी. जरी समजा शिल्लक राहिलं तरी थोडंसं तुम्ही तिथे कटसुद्धा करू शकता किंवा नवीन असतील त्यांच्याकडून थोडंसं इकडे तिकडे शिलाईमध्ये होतं त्यांनी थोडंसं नॉर्मल कट केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा हा सुद्धा भाग आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे. हे पहा जरी नॉर्मल राहिलं मी सांगते तुम्हाला तरी अशा पद्धतीने थोडंसं गोलमध्ये आपण हे कट करू शकता. हे पहा आपलं एकदम थोडंसं राहिलं होतं नॉर्मल, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे कट करू शकता. हे पहा एकदम व्यवस्थित आलेलं आहे आपलं दोन्ही सुद्धा बाजू. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चेक करू शकता आपले दोन्ही पाठीमागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित आलेला आहे का. त्यासाठी नेहमी तुम्ही क्रॉसपट्टी मी कशा पद्धतीने तुम्हाला काढायला सांगितलेले आहे पेपर कटिंग करताना ते अंतर अशा पद्धतीने पाठीच्या भागावरती ठेवा आणि जेवढी तुमची शिल्लक राहत आहे ना तेवढी सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही इथे काढू शकता. आता आपण काय करूया, काजबटन पट्ट्या तयार करून घेऊया. कोण कोण ह्यांना हुक लूक पट्टी सुद्धा म्हणतं ते आपण तयार करून घेऊया. आता मी इथे तुम्हाला अशा पद्धतीने गळ्याच्या साईडच्या 2 काढून घेतल्या होत्या आपण. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हे पहा आपण इकडच्या बाजूला हुक लावतो. ती पट्टी इकडच्या बाजूला आपल्याला अशी ठेवायची आहे. ही साईड खालच्या बाजूला गळ्याचा राऊंड दिलेला आहे ना, ही बाजू आहे ना ही खालच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने आणि ही सुद्धा बाजू खालच्या बाजूला घ्या. आणि ही पट्टी सुद्धा आपल्याला काय करायची, ही पट्टी आपल्याला इथून वरून शिलाई मारून आपल्याला आतल्या बाजूला घेतो आणि ही लूक पट्टी आपण करतो बघा. आपण ह्याच्यात हुक अडकवतो ती पट्टी आपल्याला हा भाग उलटा ठेवून हे पहा अशा पद्धतीने शिलाई करून आपल्याला वरच्या बाजूला काढायची असते. हे पहा अशा पद्धतीने किंवा तुम्ही समोर ठेवून घ्या, तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने समोर ठेवून घ्या. जॉईन करताना आपल्याला कोणत्या बाजूला कुठून वरती खाली घ्यायची आहे ते तुम्हाला लक्षात येईल. कुठली पट्टी वरती काढायची आहे आणि कुठली पट्टी वरून आपल्याला खाली घ्यायची आहे ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवायचे आहे. हे पहा आणि इथून आपल्याला शिलाई करत खालच्या बाजूला यायचं आहे. हे पहा ही पट्टी सुद्धा आपली बरोबर पुरली. त्यासाठी आपला कपडा अपुरा होता ना, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पट्टी आपण ती गळ्याच्या बाजूला सुद्धा काढू शकतो. हे पहा आणि इथे एक आपल्याला दापटीप मारून घ्यायची. आपली दापटीप सुद्धा व्यवस्थित झाली. आता हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पट्टी ठेवत जा जेणेकरून ते दिसायला सुद्धा एकदम कमी काढत जाऊ नका, ते दिसायला व्यवस्थित वाटत नाही. हे पहा ही पट्टी एकदम व्यवस्थित झाली आपली. थोडंसं दुमडून घ्या आणि अशा पद्धतीने हे पहा आपल्याला इथे हे कपडा फक्त आत गेलेला पाहिजे. इथे पॅक करा, इथे थोडंसं डबल घ्या आणि पूर्ण शिलाई मारत वरच्या बाजूला अशा पद्धतीने काही पूर्ण आपली शिलाई झाली. राहिलेला दोरा सर्व कट करून घ्या. हे पहा ही पूर्ण आपली ही आतल्या बाजूला गेली. हे पहा बघू शकता आणि ती माझी ही पूर्ण शिलाई झाली. आणि पट्टीसुद्धा तुम्ही बघू शकता किती दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटते. हे पहा आपल्या ह्या बाजूला हुक लागणार, दिसायला सुद्धा आपल्याला ही पट्टी व्यवस्थित वाटते. त्यासाठी तुम्ही काय करत जा, गळ्याच्या बाजूची काढली तरी सुद्धा चालेल. मी तुम्हाला ते कटिंग करताना सांगितलेलं आहे. आणि हे पहा एकदम आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्या बाजूची पट्टी आपल्याला हे पहा हा भाग उलटा ठेवायचा आणि अशा पद्धतीने उलट्या बाजूने आपल्याला वरच्या बाजूला काढायचं. अशा पद्धतीने इथं पण थोडंसं फोल्ड करून आपल्याला शिलाई करून आता इथं आपल्याला दापटी टाकायची नसते. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. उलट्या बाजूने आपण ही वरच्या बाजूला काढतो. हे पहा आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे थोडंसं दुमडून घ्यायचं. जर तुम्हाला असं डायरेक्टली ठेवायला नसेल जमेत तर तुम्ही इथे काय करत जा, एक शिलाई मारून घेत जा जेणेकरून हे ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. आता मी डायरेक्ट ह्याच्यावरती हे ठेवून घेते. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही काय करत जा, हे अशा पद्धतीने थोडंसं दुमडून इथे एक शिलाई मारत जा. हे पहा मी तुम्हाला तरी मारून दाखवते. डायरेक्ट तुम्हाला नाही जमलं तर त्या पद्धतीने तुम्ही करा. इथे एक शिलाई मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या. जर तुम्हाला डायरेक्टली नाही जमलं हे पहा आणि ह्याच्यावरती हे शिलाई आहे ना इथली अर्धा इंच आपण ठेवलं त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि एक तिथे एक 5 नंबरची शिलाई मारून घ्या जेणेकरून धागा नंतर कट करायची सुद्धा गरज नाही. हुक लावताना तो आपल्याला बरोबर बसून जातो. नाही काढली तरी सुद्धा चालते ती शिलाई. आणि 5 नंबरची ते शिलाई मारून घ्या अशा पद्धतीने आणि हा शिल्लक राहिलेला दोरा सर्व कट करून घ्या. आता इथे आपल्याला
लूप बनवायचे असतात बघा, त्रिकोणी त्रिकोणी आकाराचे आपण बनवतो. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे हा भाग आणि हा भाग इथला आपण हुक लावतो तो, आणि हा लूप भाग असतो तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आपल्या ह्या पट्ट्या एकसारख्या जॉईन करून झालेल्या आहेत का हे एकदा चेक करायचं आहे. हे एकदम व्यवस्थित आपल्याला हे जॉईन करून झालेलं. जर समजा तुमचं वर खाली झालं थोडंसं तरी नॉर्मल एकदम किंचितमध्ये किंवा त्या शेपमध्ये तुम्ही ते कट करू शकता. इथं माझं झालेलं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला कट केलेलं नाही आहे. अशा पद्धतीने हे एकसारखं आलेलं आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं. आणि त्याच्या आधी हे हा माझा ब्लाऊज आहे मापाचा कस्टमरचा. त्याचा गळासुद्धा मी तुम्हाला कशा पद्धतीने ठेवून इथेच आपण मोजू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे हा माझा गळा आहे रेडी झालेला. इथला हा ब्लाऊजचा रेडी आपला कस्टमरचा ब्लाऊज आहे. हे अशा पद्धतीने ठेवू शकता. हा गळा आहे ह्या गळ्यावरती ठेवू शकता. हे अशा पद्धतीने हे एकदम बरोबर आलं आपलं. बघू शकता तुम्ही परत. हे अशा पद्धतीने ठेवू शकता एकदम गोल आकारामध्ये. हे बरोबर आलं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजचं. आता इथे मी समान अंतरावरती लूप बनवून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने बनवायचे आहे जेणेकरून तुमचं हुकसुद्धा समान अंतरावरती लागलं पाहिजे. हे अशा पद्धतीने हे अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे. ते पकडायचंच नाही आपल्याला ते पायपिंग टाकायचे आहे. आपल्याला अजून ते शिलाईमध्ये जाणार असतं. हे टोक फक्त हे खालचं टोक ह्या टोकावरती ठेवायचं. हे इथे ठेवायचं आहे. हे आपण मार्किंग केलं तिथे ठेवायचं. हे अशा पद्धतीने. आणि इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. इथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे परत अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं थोडंसं. इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण समान अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं. शक्यतो 1 2 तिसरं हे तुमचं हुक असेल ना या शक्यतो क्रॉस पट्टीवरती आलं पाहिजे. हे फक्त काळजी घ्या तुम्ही. तिथे बसायला खूप व्यवस्थित बसते. मी खूप अनुभव घेतलेला आहे. मी जवळजवळ 5-6 वर्ष झालं ब्लाऊज शिवते. तिथे बसलं ना तुमचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसेल. फक्त तुम्ही काय करत जा क्रॉस पट्टी तुमची व्यवस्थित काढत जा. हे अशा पद्धतीने हे आणि त्रिकोणी आपल्याला हे अशा थोडंसं पॅक करायचं. इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून तिथं आपलं पॅक होईल. अशा पद्धतीने. आणि ते आपल्याला त्रिकोण करत आपल्याला वरच्या बाजूला यायचं आहे. आपले त्रिकोण सुद्धा एकदम व्यवस्थित एकसमान एकसारखे होतात. आणि असेच मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला ते पण दाखवते हुक लावताना कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे पटकन. आणि इथे एक आपण शिलाई मारून घेऊया. त्याच्या आधी आपण इथे पण सुद्धा पॅक करून टाकायचे खालच्या बाजूला. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो बघा तिथं खालच्या बाजूला. बाकी तर सगळं व्यवस्थित राहतं पण खालची बाजू आपली तिथे निघून जाते. अशा पद्धतीने ही मी पट्टीसुद्धा व्यवस्थित तयार करून जा. इथे तुम्ही इथून मग वरच्या बाजूला घ्या शिलाई. बऱ्याच वेळा काय होतं हा खालचा भाग आपला निघून जातो बघा. त्यासाठी आत्ताच आपल्याला शिलाई ती पॅक करायची असते. हे अशा पद्धतीने समोर ठेवायचं. हे आपली क्रॉस पट्टी सगळं व्यवस्थित जॉईन करून झालेलं आहे. हे अशा पद्धतीने हे मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने ठेवायचं. हे अशा पद्धतीने तुम्हाला फक्त मी दाखवते. हे समोर मार्किंग करायचं. ह्याच्या पण समोर जे आहे ना आपलं त्याच्या समोर मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने हे झालंय आपले समान मार्किंग. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एक समान अंतरावरती इथे हुक लावू शकता. आता आपल्याला पाठीचा भाग जॉईन करून इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे समोरासमोर. अशा पद्धतीने ठेवून घ्या तुम्ही. आणि हा पाठीचा भाग अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. हे अशा पद्धतीने ही सुईची बाजू आहे ही उलटी बाजू आहे. अशा पद्धतीने उलट ठेवून आपल्याला शोल्डर पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे. आणि अर्धा इंच इथे सुद्धा आपल्याला पकडायचं आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला पकडायचं आहे. आणि परत त्याच्यावरतीच आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि डबल शिलाई मारून घ्यायची जेणेकरून ते आपल्या पूर्ण पॅक होऊन जाईल. आणि निघणार सुद्धा नाहीये व्यवस्थित एकदम पॅक होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण डबल शिलाई मारून घेतली. हे एकदम व्यवस्थित आपलं हे शोल्डर जॉईन झालं. आणि जरी तुमचा कपडा असा शिल्लक राहिला थोडासा एकदम
तरी अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे। हे धागे सुद्धा साईडचे आपल्याला कट करून घ्यायचे असतात। हे पहा अशा पद्धतीने हे शोल्डर जॉईंट झालं। आता हे आपण शोल्डर जॉईंट करून घेतले। हे पहा मी तुम्हाला दाखवते आपले शोल्डर उतरते ते कशामुळे उतरते सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवते। हे पहा हे जर अंतर तुमचं जास्त झालं, हे अंतर जर मापापेक्षा शिलाईपेक्षा तुमचं जास्त झालं, आपल्याला हवे असेल त्या मापापेक्षा तुमचं जास्त झालं, तिथे नक्कीच तुमचं शोल्डर उतरणार। हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा इथे मार्किंग करून दाखवते। हे पहा हे सुद्धा इथे शोल्डर जॉईंट आहे, ह्याला शोल्डर जॉईंट आहे, इथे ह्याला कटोरी जॉईंट आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघू शकता। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गळा मोजू शकता। दोन्ही सुद्धा बाजूंचं तुम्हाला त्या सुद्धा बाजूचं मी तुम्हाला दाखवते। हे पहा ह्या सुद्धा बाजूचं बघा, तुम्हाला जरा जवळून दाखवते म्हणजे जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल। हे पहा ही सुद्धा बाजू बघा, हे अंतर फक्त आपलं हा पहिला मापाचा ब्लाऊज जर तुम्हाला एकदम परफेक्ट बसत असेल ना, तुम्ही नेहमी काय करत जा, हे जॉईन करायच्या आधी सुद्धा तुम्ही हे चेक करून घ्या। इकडच्या साईडला आपण अर्धा पकडतो, हे शोल्डर जॉईन करायच्या आधी इकडच्या साईडला अर्धा इंच, इकडच्या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने पकडून हे आपलं शिलाईमध्ये जाणार आणि पूर्ण शोल्डर आपलं तेवढं तयार होते का ते एकदा आपलं चेक करून घ्यायचं असतं। शिलाई करायच्या सुद्धा आधी तुम्ही ते चेक करत जा। हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे। हे पहा हे माझं एकदम व्यवस्थित आलं। हे पहा ह्याच्यावरती हे आलं कटोरीचं, हे जॉईन केलं आपण ते सुद्धा तिथं आलं, हे शोल्डर जॉईन केलेलं सुद्धा एकदम व्यवस्थित आलं। अशा पद्धतीने चेक करून घेत जा जेणेकरून तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही। हे जर तुम्ही आधीच पायपिंगच्या आधी फक्त हे आपल्याला चेक करायचं असतं। एकदम आपलं दोन्ही सुद्धा बाजूचं व्यवस्थित जॉईन करून झालेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने सुद्धा ठेवून तुम्ही चेक करू शकता। हे पहा एकदम व्यवस्थित आपल्याला हे जॉईन करून झालेलं आहे। दोन्ही सुद्धा बाजू ह्या आपल्या समान आहेत। हे पहा इथून आपण कटोरी जोडली, हे आपलं शोल्डर आज सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आता इथे आपण बाही जॉईन करायची कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते। हे आपण 2 बाह्या काढून घेतल्या होत्या, मी कटिंगच्या वेळेस तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये। हे पहा हे पुढच्या बाजूचं मार्किंग आहे बघा। हे पहा आता ही बाही अशा पद्धतीने ठेवायची आहे आपल्याला। हा ब्लाऊजचा आपला पुढचा भाग आहे, त्याच्यावरती अशा पद्धतीने हा पुढचा भाग पुढच्या भागालाच आला पाहिजे जॉईन करताना नेहमी। हे पहा आणि अशा पद्धतीने आपल्याला ही मध्यापासून सुरुवात करायची आहे। आपल्याला मध्यापासून आपल्याला बाही जॉईन करायला सुरुवात करायची आहे। हे पहा इथे आपला बाहीचा मध्य आहे, तो ह्या मध्यावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि हे आहे ना जॉईन केलेलं, हे आपल्याला पाठीमागच्या बाजूला घ्यायचं आहे। हे जॉईंट आपल्याला पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ठेवून नंतरच आपल्याला इथे बाही जॉईन करायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये ते पकडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला ती बाही जॉईन करून घ्यायची आहे। खेचायची पण नाही जास्त बाही, जरी तुमची बाही शिल्लक राहिली तरी तिथे तुम्ही कट करा, पण अशी खेचू नका, बाही पुरणार नाही अशी खेचू नका तुम्ही। मी काढतानाच तुम्हाला बाहीचं कटिंग त्यासाठी दाखवलेले आहे। तुम्ही 2 प्रकारे बाही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने तुम्ही बाही काढायची। 2 पद्धतीने तुम्हाला मुंडा मोजून सुद्धा बाही सांगितली आहे आणि बाहीची तुम्हाला बाही पूर्ण मोजून सुद्धा किती शिलाईमध्ये आपलं किती शिल्लक राहते तेवढी सुद्धा तुम्ही बाही काढू शकता। हे पहा इथे आपण एकदम आपली बाही ही पुरलेली आहे। हे पहा आपल्याला कमी पडलेली नाही। अशा पद्धतीने बाही जॉईन करून घेतली मी। हे पहा आणि आपल्याला हा पाहिजे तेवढं हे अंतर सुद्धा आपलं हे मधलं शिल्लक राहिलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपली व्यवस्थित एकदम ही बाही जॉईन करून झाली। आता आपल्याला इकडच्या बाजूचे हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आपल्याला इकडच्या बाजूत जॉईन करून घेऊया आपण बाही। बाही जॉईन करताना नेहमी तुम्ही मध्यापासूनच जॉईन करा, नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा मध्यापासून नाही सुरुवात केली तर एका बाहीला साईडला समान बाही तुमची जर नाही कटिंग झाली तर एका बाजूला तुमचं जास्त होणार, तुमचं मध्यावरती मध्य येणारच नाही। त्यासाठी तुम्ही मध्यापासूनच जॉईन करा आणि तिथे एक कट मारा जेणेकरून तिथं आपला मध्य आहे बाहीचा आणि व्यवस्थित इकडच्या साईडला सुद्धा जॉईन करून घ्यायची आहे। अर्धा इंच गॅप ठेवून आपल्याला जॉईन करायचे। हे पहा अशा पद्धतीने हे पहा इकडं सुद्धा माझी बाही पुरली। हे पहा अशा पद्धतीने हे पहा आपली जॉईंट सुद्धा व्यवस्थित झाली आणि आपली बाही सुद्धा आपल्याला शिलाईला पुरली। मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मैत्रिणींनो, तुम्ही बाही कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करत जा। आता ही बाही आपली व्यवस्थित पुरली, जरी शिल्लक राहिलं तरी तुम्ही तिथे थोडंसं राहिलं तरी तुम्ही तो अशा पद्धतीने हे पहा इथं आपलं थोडंसं राहिले एकदम नॉर्मल एवढं तुम्ही कट करत जा। हे पहा थोडंच राहिलेलं आपले तेवढं आपण तुम्ही कट करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती आणखीन एकदा एक डबल शिलाई मारून घ्या जेणेकरून ती बाही एकदम आपली पॅक होऊन जाईल।
एकदम सावकाश त्याच्यावरती शिलाई घेतली तरी सुद्धा चालेल. फक्त शिलाईमध्ये अर्धा इंच पकडा. तुम्ही नाही पकडलं तर तुमचा एकदम घोळ येणार. शिलाईमध्ये नाही पकडलं तर, किंवा तिथं तुम्हाला शोल्डरला चुन्या पडतील आणि ती बाही दिसायला सुद्धा फिनिशिंग येणार नाही तुमची. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाही मध्यापासून जॉईन करायची आहे. हे दाखवलं मी तसं त्याच पद्धतीने. हे पहा एकदम आपली, आणि बाही खेचायची पण नाही, एकदम अशी व्यवस्थित आपली ही जॉईन करून झाली पाहिजे. खेचायची सुद्धा नाही. खेचल्यामुळे काय होते, अशा थोड्या थोड्या चुन्या पडत जातात. त्याच्यासाठी आपल्याला बाही काढतानाच, कटिंग करताना व्यवस्थित काढा. आता हे पहा, ही सुद्धा बाही मध्यावरती मी तुम्हाला जॉईन करून दाखवते तुमच्या लक्षात येण्यासाठी. हे पहा, मध्यावरती मध्य घेतला, ही कपडा हा खालचा जॉईन केलेला, हा पाठीमागच्या बाजूला मी घेतला. हे पहा बरोबर मध्यापासून, आणि ही पुढचं मार्क केलेलं पुढच्या बाजूला येणार. हे पहा मध्यापासून ही पण सुरुवात करते जॉईन करायला मी. फक्त खेचू नका तुम्ही, अलगद बाही एकदम जोडा. मी बाहीचा सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पेपरवरती मी बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आहे आणि किती मार्किंग ठेवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता हे आपली इकडच्या बाजूची जॉईन करून घेऊया आपण. हे पहा एकदम अलगद आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची. आता पायपिंग टाकायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, तो पायपिंगसाठी आपण कपडा काढलेला आहे, तो आपल्याला एकाला एक जॉईन करून घ्यायचा असतो. हे पहा इथे सुद्धा आपली परफेक्ट बाही पुरली. हे पहा, त्यासाठी बाहीचं कटिंग टाकलेलं आहे, ते एकदा तुम्ही चेक करून घ्या कशा पद्धतीने मी बाही काढली. त्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजची सुद्धा मोजून तुम्ही बाही काढू शकता. आता इथे पण आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. एकदम व्यवस्थित आपली बाही सुद्धा जॉईन करून झाली. हे पहा, ही सुद्धा बाही जॉईन करून एकदम व्यवस्थित पुरली सुद्धा आपली. आणि हे पहा, कुठं खेचलेलं पण नाही मी, किती व्यवस्थित आपलं. नाही तर खेचल्यामुळे काय होतं, थोडे थोडे इथं चुन्या निर्माण होतात. त्यासाठी बाही काढताना व्यवस्थित काढा. हे पहा इथं सुद्धा किती व्यवस्थित आलेलं आहे. आता आपल्याला ही बाहीची उंची किती आहे, तिथे ही साधी बाही आहे ना, उंची किती आहे ते आपल्याला स्वतःच्या बाहीचं सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या. मी तुम्हाला आता दाखवते. हे पहा, ही बाही आहे 7.5 आहे ती बाही. तुम्हाला परत एकदा ह्याच्यावरती दाखवते. हे पहा पूर्ण बाही 7.5 आहे. ही उंची तिची 7.5 आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने, तुमची 5.5 असेल तरी तुम्ही इथे 5.5 मार्किंग करून घ्या. आणि ते आपल्याला पुढच्या साईडला थोडंसं असं दुमडून घेतो, तिथे आपल्याला हात शिलाई करायची असते. हे पहा अशा पद्धतीने इथे मी टेप ठेवते. हे पहा, हे शोल्डर आहे ना माझं, हे पूर्ण शोल्डर, आणि बाही इथून मी जोडली, तिथे मी टेप ठेवते. वाटलं तर तुम्हाला मार्किंग करून दाखवते. हे पहा, इथून मी अलीकडच्या साईडला बाही जोडून घेतली, इथे टेप ठेवला, इथं माझं 7.5 आलं. हे पहा, त्यासाठी आपण साधी बाही कट करताना 1.5 इंच आपल्याला तिथे वाढवून घ्यायचं असतं, आणि अस्तरच्या बाहीसाठी आपण फक्त 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे पहा, इथं मार्किंग करून घेतलं. दोन्ही सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. 7.5 या सुद्धा बाजूला मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते 7.5. हे पहा अशा पद्धतीने इथे आपलं 7.5 भरलेलं आहे. त्यासाठी आपण ही बाही 1.5 इंच आपण जास्त घेत असतो. हे पहा राईट आपलं हे 7.5 भरलं. आता कशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे तुम्हाला मी दाखवते. हे पहा एकदा अशा पद्धतीने हे थोडंसं फोल्ड करून इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही 4 नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. फक्त जी परत एकदा आपण थोडीशी फोल्ड करून घेते, तिथे मात्र तुम्ही 5 नंबरची शिलाई मारा, आणि तिथे आपल्याला हात शिलाई करावी लागते. अशा पद्धतीने हे पहा इथे हे झालं. हे पहा हे मार्किंग इथं आहे. हे पहा अशा ही आपली शिलाई झाली पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे मार्किंग आलं पाहिजे बरोबर आपलं. आणि अशा पद्धतीने परत इथे एक शिलाई मारा, 5 नंबरची मारा. तिथं आपल्याला हात शिलाई करावी लागते. तिथं ही साधी बाही असल्यामुळे तिथे आपण हात शिलाई करतो. आपल्याला ही बाही पुढच्या साईडला थोडीसं फोल्ड करावी लागते, त्यासाठी आपण 1.5 इंच ह्या बाहीमध्ये जास्तीचं घेतो. आता इकडे सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे.
आता इथलं शिलाई करून घेऊया. नंतर थोडंसं हे पाही मार्किंग आहे हे अशा पद्धतीने ठेवून परत तिथे एक आपल्याला 5 नंबरची टीप द्यायची आहे. तुमची कोणत्याही मापाची बाही असू द्यात, अशाच पद्धतीने तुम्ही करा. तिथं पूर्ण बाजूला खाली हात शिलाई करून घ्या आणि नंतर ती 5 नंबरची टीप आहे ना ती आपण उसवून काढू शकतो. हे पहा अशा पद्धतीने हे झालं. एकदम इथं सुद्धा मार्किंग केलेलं आहे पहा. आणि ही नंतर आपण शिलाई उसवून काढली तरी सुद्धा चालतो. आता 5 नंबरची टीप मारली तिथे तुम्ही आधी हात शिलाई करून घ्या आणि नंतर ही शिलाई काढून टाका. अशा पद्धतीने आपली ही बाही जॉईन झाली. आता आपण हे काढलेल्या पायपिंगसाठी पट्टे आहेत बघा, ते एकाला एक जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने हे ठेवायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने ह्या एकावरती एक ठेवून आपल्याला जॉईन करायचे आहेत. एकावरती ठेवून आपल्याला पूर्ण ह्या पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या असतात. मी तुम्हाला 1-2च दाखवते पट्ट्या जॉईन कशा पद्धतीने करायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने परत हे आतल्या बाजूला झालं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने परत ह्याच्यावरती दुसरी पट्टी ठेवायची, का तर आपला कपडा अपुरा होता आणि आपल्याला क्रॉस पट्ट्या पाहिजेत. तुम्ही अशाच पद्धतीने छोट्या छोट्या तुम्हाला जॉईन करावे लागले तरी चालेल, पण क्रॉस पट्ट्याने मैत्रिणींनो पायपिंग किंवा तुम्ही गोट म्हणू शकता तो खूप व्यवस्थित येतो आणि फिनिशिंग सुद्धा त्याची आकारामध्ये इतकी व्यवस्थित येते. हे पहा अशा पद्धतीने एकावरती एक तुम्ही ठेवून जॉईन करू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता मी पूर्ण इथे पट्ट्या पुढच्या बाजूला अशाच पद्धतीने एकावरती एक ठेवून जॉईन करून घेते. हे पहा अशा पद्धतीने मी हे पूर्ण एकाला एक जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गळ्यावरती हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे. हे पहा एकदम सरळ ह्याच्यात लाईनीमध्ये हे कट करून घ्यायचं आहे. हे आपण क्रॉस काढल्यामुळे थोडासा तिथं त्रिकोणसारखा भाग तयार होता. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घेऊन हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पहा परत दाखवते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं एकदम नॉर्मल आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे थोडीशी. आणि हे आपल्याला मध्य झाला पाहिजे दोन्ही समान. हे पहा अशा पद्धतीने. आता हेच आपल्याला ह्याच्यावरती ठेवून पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा असं अशा पद्धतीने. आणि पूर्ण गळ्याला आपल्याला हे डबल अशाच पद्धतीने हे करत पूर्ण गळ्याला एकावरती ठेवून हे पहा अशा पद्धतीने एकावर ठेवून पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे फक्त कपडा हा पाठीमागच्याच बाजूला घ्या, गळ्याच्या बाजूला. हे पहा इथे सुद्धा आपण पाठीमागच्या बाजूला घेतला. हा सुद्धा कपडा फक्त इकडच्या बाजूला तुम्ही हा येऊन देऊ नका, पाठीमागच्याच बाजूला घ्या अशा पद्धतीने. नाही तर तिथे हा कपडा जर पुढच्या बाजूला इथं थोडीशी ओढ लागणार, ह्या कपड्याला इथल्या ओढ लागणार थोडीशी, ते दिसायला तुम्हाला तिथे चुनी पाडल्यासारखं दिसेल. हे पहा त्यासाठी हा कपडा असाच पाठीमागच्या बाजूला आहे, तर पाठीमागच्या सुद्धा बाजूला घेऊ शकता किंवा घ्यायचाच आहे तो. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई मारत आपल्याला पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आणि हे आपण आता इथे हे पलटी करून घेऊन आपल्याला पाहिजे त्या अंतरावर अशा पद्धतीने नाजूक एकदम पायपिंग करू शकतो किंवा तिथं गोटसुद्धा तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने. आपल्याला ते पूर्ण गोल आकारामध्ये जॉईन करत यायचं आहे. पूर्ण गोल आकारामध्ये व्यवस्थित एकदम खेचायचं पण नाही जास्त, एकदम गोल आकारामध्ये व्यवस्थित आपल्याला दुमड करत वरच्या बाजूला आपल्याला ते जॉईन करत यायचं आहे अशा पद्धतीने. इकडचं पण पाठीमागच्या बाजूला झालेलं पाहिजे. इथं आपण शोल्डर आणि पुढचा भाग कटोरीचा जॉईन केला. हे पहा इथं हे सुद्धा पुढच्या पाठीमागच्या बाजूला आहे, ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फक्त पुढच्या बाजूला झालं तर इथे मग असं गुढी पाडल्यासारखं तुम्हाला इथे येणार. त्यासाठी हे सुद्धा अशा पाठीमागच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मारत यायचं. इथे थोडंसं आपल्याला कट करून घेऊया. इथे आपण हे आपलं इथं जोडण्याचं संपणार आहे ना इथं. हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा असं थोडंसं दुमडून घ्यायचं आहे. हे पहा किंवा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. हे पहा अशा पद्धतीने जेवढं आहे ना अंतर इथे सुद्धा अशा पद्धतीने दुमड करू शकता. हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण शिलाई मारून घेऊ शकता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे थोडंसं फोल्ड करू शकता. हे शिल्लक राहील थोडंसं टोक आलेलं हे कट करून टाकायचं.
अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण जॉईन करून झालं. धागे फक्त इथले कट करून घ्या. पूर्ण गळ्याचे कुठे कुठे धागे असतील तेवढे फक्त कट करून घ्या. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. पायपिंग तुम्हाला नाजूक हवी असेल तर नाजूक टाकू शकता. कोणाला थोडीशी जाड आवडते त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. तर इथे मी काय करणार आहे, हे आपलं पूर्ण जॉईन करून झालं. पूर्ण गळ्याला कपडा मी तुम्हाला कशा पद्धतीने जॉईन करायचा ते सुद्धा मी सांगितलं मैत्रिणींनो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा आपल्या खालचा कपडा आहे बघा. ही बाजू आहे बघा, ही बाजू शिलाई केल्याच्या पुढची बाजू ही. आता ही बाजू तुम्ही खाली जाऊन द्यायची न देता ही वरच्या बाजूला घ्या. अशा पद्धतीने ही वरच्या बाजूला घ्या. अशा पद्धतीने जेणेकरून ह्या कपड्यामध्ये हा कपडा थोडासा असा मध्ये आला पाहिजे, जेणेकरून तुमची पायपिंग एकदम गोल होणार. जरी हा कपडा असा खाली गेला तर तुमची पायपिंग चपटी होणार. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, हा कपडा खाली जाऊ न देता वरच्या बाजूला घ्या अशा पद्धतीने. आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने हे पा एकदम व्यवस्थित येणार आहे आपली. आणि तुम्हाला हवे असेल तर नाजूक करा. मी ते एकदम नाजूक पायपिंग करणार आहे. अशा पद्धतीने हे पा हा कपडा आपल्याच हाताने वरच्या बाजूला किती गोल आला, व्यवस्थित नाजूक आला. हे पा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आणि नाजूक. अशा पद्धतीने सुद्धा कमी करू शकता करू शकता. आणि किंवा तुम्हाला जाड हवे असेल तर तुम्ही जाड सुद्धा इथे ठेवू शकता. आता नाजूकच ठेवणार आहे पूर्ण ब्लाऊजला. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करत घ्यायचं आहे. हे पहा किती व्यवस्थित आली. आणि ही शिलाई ना एकदम इथे मधल्या खचीमध्ये बसली पाहिजे. एकदम इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही बाहेर घेऊ नका. हे पहा मी तुम्हाला जवळून दाखवते. इथे बसू द्यात एकदम, इथे कडला ही पायपिंग आहे ना त्याच्या एकदम कडला बसू द्यात. फक्त जास्त अलीकडच्या बाजूला फक्त घेऊ नका. या खालच्या हाताने सुद्धा तुम्ही आतल्या बाजूला असं हे कपडा पकडून ह्या बाजूला आतमध्ये असं घालू शकता खालच्या हाताने आपल्या. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पायपिंग टाकत पुढच्या बाजूला यायचं आहे. हे पहा ह्या हाताने असं सरकवायचं हा कपडा आणि हा कपडा असा घ्यायचा वरती. दोन्ही हाताचे तुम्ही ते वापर करू शकता. जर एका हाताने तुम्हाला नाही जमलं तरी खालच्या हाताने अशा पद्धतीने हा थोडासा आतल्या साईडला सरकवून इथे शिलाई मारत घ्यायची. हे पहा एकदम गोल आलेला आहे व्यवस्थित आणि कुठे चपटी सुद्धा झालेली नाही. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पायपिंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एकदम आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा पूर्ण तिकडून मी मारत तशाच पद्धतीने इकडे सुद्धा पुढच्या बाजूला मी मारत आणली. हे पहा इथे सुद्धा गळ्याच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग. आता आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मैत्रिणींनो थोडासा, कारण की व्यवस्थित नाही दाखवलं मी तुम्हाला तर तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी आपला व्हिडिओ थोडासा मोठा होणारच आहे. मी तुम्हाला फास्ट दाखवलं तर समजणार नाही. हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई घ्यायची आहे. आपलं किती व्यवस्थित आलं बघू शकता तुम्ही. हे पहा आणि आकार सुद्धा बघा तुम्ही क्रॉस काढल्यामुळे एकदम व्यवस्थित असा कटोरीचा आकार सुद्धा गळ्याचा बघा तुम्ही किती छान आलेला आहे असा आणि व्यवस्थित आलेला आहे आपला. पायपिंग सुद्धा बघा तुम्ही पाठीमागची बाजू सुद्धा आपला कपडा एकदम थोडासा इथे शिल्लक आलेला आहे. हे पहा एकदम थोडासा पूर्ण गळ्याला सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंची पायपिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे आणि आपली कटोरी सुद्धा एकदम व्यवस्थित जॉईन करून झाली. हे पहा बघू शकता ह्या सुद्धा बाजूची एकदम पायपिंग अशी व्यवस्थित आणि हा आकार सुद्धा बघा तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे. त्यासाठी तुम्ही नेहमी क्रॉस पट्ट्या काढत जा. हे पहा आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण ब्लाऊजची फिटिंग बघणार आहोत. सर्वात प्रथम हे पहा अशा पद्धतीने आपल्याला बाही आहे ना ही अशा पद्धतीने आपल्याला पकडायची आहे. हे पहा एकावरती एक. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही बाही पकडायची आहे. हे पहा एकदम आपलं व्यवस्थित आलं. हे पहा त्यासाठी मी इथे तुम्हाला नेहमी 1.5 इंच वाढवायला सांगते, जेणेकरून ही ते बाही ना आपली मागे पुढे झाली तर ते दिसायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. किंवा जर मागे पुढे झाली तर हे भाग दोन्ही पण जॉईन करताना वरती खाली होणार, तुमचे वरती खाली होणार. इथं जर तुमचं एक समान झालं नाही तर हे भाग सुद्धा तुमचे फिटिंग करताना वरती एकसारखे येणार नाहीत किंवा एक भाग खाली आणि एक भाग वरती अशा पद्धतीने होऊन जाणार. आता इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे सुद्धा आपलं एकसारखं आलं आणि इथे सुद्धा आपल्याला फिटिंग एकदम एकसारखी बघू शकता तुम्ही. हे पहा एकदम एकसारखं पुरलं. ती सुद्धा तुम्हाला बाजू मी दाखवते. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही चेक करून तुम्हाला दाखवते. हे पहा हे एकावरती एक ठेवून घेतलं मी. हे पहा एकदम व्यवस्थित आलं आपल्या एकावरती एक. फिटिंगला सुद्धा बघा खालच्या बाजूला एकदम आपल्या पुरलं आहे. दोन्ही सुद्धा बाजू आपल्या हे पहा अशा पद्धतीने पकडते. हे पहा पुरल्या एकदम आपल्या ह्या पुरल्या दोन्ही सुद्धा बाजू. हे पहा
आता इथे आपल्याला पूर्ण हे पॅक करून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला आपल्याला शिलाई मारत घ्यायची आहे. आपण तिथे आतल्या बाजूला बॉक्स फिटिंग करून घेणार आहोत. आणि तुमचा दंडगेर असेल, तुमचा मोंडा मोजून घ्या किंवा तुमची कोणती फिटिंग करण्याची पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा. आता मला सोपी पद्धत मला ही वाटते, मी मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते. जेणेकरून तिथं मला बऱ्याच वेळा काय होतं, छाती मोजून जर मी फिटिंग केली तर तिथे मला ती सवय नाही आहे. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा. मला ही सोपी पद्धत वाटते, मी ह्या पद्धतीने नेहमी फिटिंग करत असते. तुम्ही सुद्धा करून बघा एकदा तुमच्या ब्लाऊजची फिटिंग. हे पहा, हा शिल्लक राहिलेला सर्व कपडा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा बाहेरच्या बाजूचा. त्यासाठी आपण इकडच्या बाजूला नेहमी फिटिंगमध्ये 2 इंच आपण जास्तीचं घेत असतो. हे पहा, उलटं करून घ्या. हे पहा, एकदम व्यवस्थित आलं आपल्या इथं. आणि पुन्हा एकदा एक आतल्या बाजूला एक शिलाई मारा. आणि नंतर आता आपल्याला फिटिंगची मार्किंग करून आपल्याला जी फिटिंग असेल कंबरगेर मोजून आपण 4था भाग टाकायचा. दंडगेर आपला आहे तो दंडगेर टाकायचा. तुम्हाला जो सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे फिटिंग करू शकता. कोण कोण काय करतं, छातीचा 4था भाग मोजून इथे सुद्धा फिटिंग करतात. अशा पद्धतीने ह्या सुद्धा त्या सुद्धा बाजूची तशाच पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे सर्वात प्रथम एकाला एक जोडून मी ह्या बाजूला केलं त्याच पद्धतीने तुम्ही हे जॉईन करून घेऊन आतल्या बाजूला हे पूर्ण पलटी करून घ्यायचं. हे पहा, इकडच्या बाजूला पण मी त्याच पद्धतीने शिलाई मारून घेतली पूर्ण व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीनेच आता आपल्याला फिटिंगची मार्किंग करून घ्यायचं आहे. जो दंडगेर आहे तो आणि कंबर घेरचा आपल्याला 4था भाग टाकत असतो इथे पूर्ण कंबर मोजून, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने बाही आहे, बाहीवरती आता पूर्ण दंडगेर आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. किंवा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही मोजून घेतलं तरी सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा जिथं आहे ना तिथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं तरी चालेल. जेवढा आहे तेवढा सुद्धा भरतो आपला. हे पहा, इथे किती आहे, 6.5 आहे. तर इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं तरी चालेल. हे पहा, राईट आपला 6.5 भरला. आता इकडच्या बाजूला सुद्धा 6.5 वरती मी मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने तुम्ही मोजलं तरी सुद्धा चालतो. डायरेक्टली तुम्ही दंडगेर ठेवून मार्किंग केलं तरी सुद्धा चालतं. इथे 6.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता मी काय करत असते, नेहमी कोण कोण 4था भाग मोजून फिटिंग करतं छातीची, मी इथे हा मुंडा मोजून फिटिंग करते. मला ती पहिल्यापासून सवय आहे. हे पहा, तेच मला ते सोपं जातं. पटकन मुंड्याचं फिटिंग अशा पद्धतीने मी करत असते. दंडगेर झाला की हे पहा, इथे टेप ठेवते. हा पूर्ण शोल्डर आहे बघा, इथे टेप ठेवते. आणि जेवढा माझा मुंडा आहे ना 9.25 आहे बघा, 9.25. हे पहा, इथे फिटिंग आहे, तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने फिटिंग करून बघा. हे पहा, इथे टेप ठेवला अशा पद्धतीने. इथे बघा माझं 9.25 येत आहे, इथे माझं 9.25 येत आहे. किंवा कोणाचं 9 येत असेल, कोणाचं 9.25 येत असेल, कोणाचं 8.5 येतं, त्या पद्धतीने तुम्ही तिथे करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी टेप ठेवला इथे, आणि इथे 9.25 वरती मी मार्किंग करून घेते. हे पहा, इथे 9.25 वरती मी मार्किंग करून घेतलं, एक लाईन वाढून घेते अशा पद्धतीने इथे. आता इकडच्याही बाजूला मी अशाच पद्धतीने मार्किंग करून घेते. माझं जेवढं 9.25 भरलं तेवढंच मी मार्किंग इकडच्या बाजूला सुद्धा मी इथे करून घेते 9.25 वरती. हे पहा, अशा पद्धतीने. आता कंबर मोजून दाखवते. कंबरेचं आपण इथे कंबर मोजून पूर्ण जेवढं शिल्लक राहते ना त्याचा आपण 4था भाग टाकतो. हे पहा, अशा पद्धतीने त्या बाजूने मोजायची कंबर. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला कंबर मोजून घ्यायची. हे पहा, व्यवस्थित एकदम खेचायचं पण नाही, एकदम व्यवस्थित आपल्याला कंबर मोजून घ्यायची असते. आणि जेवढं शिल्लक राहील ना त्याचा आपल्याला 4था भाग काढायचा असतो, आणि ते आपण फिटिंगचं मार्किंग आपले असतं. हे पहा, अशा पद्धतीने ही कंबर मोजून घेतली. हे पहा, इथं माझं हे पहा, इथपर्यंत मार्किंग करून घेते मी. इथं माझी पूर्ण खालच्या ब्लाऊजची कंबर झाली. इथे मार्किंग करून घेतलं, मोठं करते. आता त्याचा मी 4था भाग काढणार. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा. पूर्ण किती भरतंय, 5 भरलं माझं. हे पहा, राईट माझं हे पूर्ण 5 भरलं. आता हे पहा, अशा पद्धतीने हे टोक हे 5 वरती ठेवायचं. हे झाले 2 भाग. किती आलं आपलं हे, तेव्हा व्यवस्थित ठेवते मी. हे पहा, 5 अर्ध झालं, 5च्या निम्म झाले. मग थोडक्यात असं समजा 2.5 झालं. परत 2.5चा आपल्याला निम्म करायचं अशा पद्धतीने. हा झाला आपला 4था भाग. हे पहा, अशा पद्धतीने इथे 1.25. इथे आपण इथून अशा पद्धतीने ठेवायचं. इथून ही शिलाई आहे ना त्याच्या इकडपर्यंत आपल्याला 1.25 वरती मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे ना तुमचं त्याचा तुम्ही 4था भाग काढा.
इकडच्या पण बाजूला अशाच पद्धतीने मी मार्किंग करून घेते. हे पहा, इकडच्या पण बाजूला मी मार्किंग करून घेते 1.25 वरती. आता हे पहा, इथे 1.25 वरती मार्किंग करून घेतलं, इथून इकडे 1.25. हे पहा, हे शिलाई सोडून मी दिली आहे. मग नंतर हे आपलं भरलं ना, त्याचा चौथा भाग टाकला. आता हे माझं मार्किंग आलेलं आहे. हे पहा, ह्याच्यावरती अशा पद्धतीने तुमची फिटिंग सुद्धा सरळच येणार. अशा पद्धतीने तुम्ही फक्त मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने ह्या पॉईंटला हे जोडून घेते अशा पद्धतीने. आणि इथून हा दंडघेर इथे मार्किंग केले ह्या मुंड्याच्या फिटिंगपर्यंत. अशा पद्धतीने इथे सुद्धा मी मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने आपली फिटिंग येणार. त्यासुद्धा बाजूला मार्किंग करून दाखवते. आणि आपल्याला शिलाई कुठे कुठे मारायची आहे, किती किती अंतर ठेवून मारायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून एक लाईन ओढून घ्यायची मार्किंगच्या जागेवरती. आणि इथे सुद्धा बघा, हे पहा, अशी एक लाईन ओढून घ्यायची. जेणेकरून तुमची ह्या लाईनीमुळे काय होईल, तुम्हाला संबंधासाठी ही लाईन ओढून दाखवली मी मैत्रिणींनो. तुम्हाला काय होईल, फिटिंगसुद्धा ह्या मार्किंगवरती तुम्हाला करता येईल. नाहीतर तुमची नवीन असतील तर फिटिंग आपली सरळ येत नाही. त्यासाठी तुम्ही नेहमी काय करा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही शिलाई मारा. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला इथे एक शिलाई मारायची आहे आणि इथे एक, इथे एक आणि इथे एक. अशा पद्धतीने तुम्ही 4 शिलाई मारा. इथे एक, इथे एक आणि इथे एक. थोडं थोडं अंतर ठेवून मारा एवढं. हे पहा, अशा पद्धतीने. जास्त मग जवळजवळ घेऊ नका. त्या एकात एक जवळजवळ येतील, त्या एकात एक अशा व्यवस्थित शिलाई येणार नाही मग तुमची. त्यासाठी तुम्ही एवढं अंतर ठेवून इथे शिलाई मारून घ्या. इथे पूर्ण पॅक करून घ्या कमरेच्या बाजूला. ही बाजू खालच्या बाजूला घ्या. ही आहे ना फिटिंग केलेली, म्हणजे बाहीचे आपलं जॉईंट आहे ती खालच्या बाजूला घ्या. हे पहा, अशा पद्धतीने आपलं सगळं एकसारखं आलेलं आहे. फिटिंगला सुद्धा बघा तुम्ही कुठे मागे पुढे सुद्धा झालेलं नाही जॉईंट करताना. बघा, इथे सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे आणि इथे सुद्धा बाहीला आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करायला शिका. तुमचा कधीही ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही. आणि अर्धा इंचापेक्षा कमी तुम्ही गॅप ठेवा शिलाईमध्ये. हे पहा, इथे फिटिंग करताना अर्धा इंचापेक्षा कमी गॅप ठेवा. जेणेकरून जरी तुमचा ब्लाऊज टाईट झाला तरी ही आधीची टीप तुम्हाला उसवता येईल. इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं. अशाच पद्धतीने इकडच्या पण बाजूला पूर्ण शिलाई मारून घ्या. अशा पद्धतीने आपली फिटिंग सुद्धा व्यवस्थित आली आणि आपलं अंतर सुद्धा व्यवस्थित. धागे मात्र कट करायला विसरू नका. हे पहा, पाठीमागची साईड पण बघा किती व्यवस्थित आले आहे आपलं. हे पहा, हे पण बघा एकदम व्यवस्थित आलेलं आहे. हे फक्त कपडा लक्षात ठेवा कशा पद्धतीने केली फिटिंग. आणि कपडा कोणत्या बाजूला, हा जॉईन करताना पण इथे लक्षात ठेवा, हा कपडा आपला पाठीच्या भागाला चिकटच्या बाजूला आला पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होतं, बरेचदा हा असा होतो आणि हा कपडा अशा पद्धतीने असं होतं, इथे मग चुनी पडून जाते. त्यासाठी शिवण करताना, शिलाई करताना आपण इथे काळजी घ्यायची आहे. पहा, ह्या सुद्धा बाजूची शिलाई मी व्यवस्थित मारून घेतली. हे पहा, अशा पद्धतीने. आणि ह्या सुद्धा बाजूची मी तुम्हाला आधीच मारून दाखवलेली शिलाई कशा पद्धतीने मारायची. आपला ब्लाऊज शिलाई करून हा पूर्ण तयार झालेला आहे. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं मैत्रिणींनो, हे आपण हुकांचं मार्किंग करून दाखवलं होतं, तिथेच तुम्ही हुक सुद्धा लावा बरोबर, म्हणजे व्यवस्थित हे आपले हुक एकसारखे अंतरावर लागले जाते. आता हे पट्टी सुद्धा बघू शकता तुम्ही किती आपले व्यवस्थित आलेले आहे. तुम्हाला बाही सुद्धा दाखवते आपले व्यवस्थित आलेलं आहे का. त्यासाठी आपण हे मार्किंग करून घेतो ना आपण. हे पहा, एकदम जॉईंट एकसारखं आलेलं आहे. कुठे मागे सुद्धा झालेलं नाही आणि पुढे सुद्धा झालेलं नाही. हे पहा, आपली बाही एकदम व्यवस्थित. हे पहा, बघू शकता तुम्ही फिटिंग सुद्धा आपली किती सरळ आलेली आहे. हे पहा, इथे सुद्धा बघा तुम्ही किती व्यवस्थित आलेलं आहे आपलं हे अंतर सुद्धा बाहीचं. किती गोल आकारामध्ये व्यवस्थित आपली ही बाही सुद्धा जॉईन झालेली आहे. आणि आपली क्रॉस पट्टी पण बघा तुम्ही किती व्यवस्थित आपली ही जॉईन झाली इकडच्या बाजूला. एकदम व्यवस्थित, म्हणजे खूप व्यवस्थित आलेला आहे. इकडची बाजू सुद्धा बघा तुम्ही किती व्यवस्थित जॉईन झालेला आहे. पाठीमागचे सुद्धा बाही बघा
एकदम आपलं व्यवस्थित जॉईंट झालेलं आहे. आणि पुढची बाजूसुद्धा बघा तुम्ही किती व्यवस्थित आपली एकदम व्यवस्थित आपली बाही जॉईंट झालेली आहे. हे आपल्याला पाहिजे एवढंच हे अंतरसुद्धा आपलं हे मधलं शिल्लक राहिलेलं आहे. जेवढ्या मापाचं आहे तेवढं हे अंतरसुद्धा बघा किती व्यवस्थित आपलं शिल्लक राहिलेलं आहे. आणि कटोरीसुद्धा बसायला इतके व्यवस्थित बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपला हा आकारसुद्धा किती व्यवस्थित आलेला आहे. आणि ह्या बाजूची क्रॉसपट्टी पण बघा तुम्ही किती व्यवस्थित आपलं हे कुठे पुढे सुद्धा झालेलं नाही आणि कुठे मागे सुद्धा झालेलं नाही आहे. जॉईन करताना फिटिंगला तुम्ही नेहमी मोजून घेत जा आपलं अंतर किती आहे, आपल्याला किती क्रॉसपट्टी काढायची आहे आणि तेवढीच तुम्ही काढू शकता. हे अशा पद्धतीने हा ब्लाऊज बसणार एकदम व्यवस्थित, कुठे घुडीसुद्धा तुम्हाला पडणार नाही. तर मैत्रिणींनो आपला हा ब्लाऊज शिलाई करून पूर्ण तयार झाला. व्यवस्थित आपलं शिलाईसुद्धा झालेला आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.